खूप तळापर्यंत जायचा प्रयत्न केला ह्या गोष्टीच्या, पण धाग्याचा कुठलाच शेवट सापडत नाही आहे मला, राणा गोंधळून बोलला. देवाईने त्या कड्याकडे बघत राणाला विचारलं, लोकेशन लोकेशन कुठलं आहेस बोलला? आणि नाव काय सांगितलं त्या प्रोफेसरचं? राणा विचार करत, लोकेशन लोकेशन नैनिताल आणि कोणीतरी महावीर प्रकाश कटारिया आहेत. बरेच वयस्कर आहेत ते. तिथे पण चौकशीला गुपचूप माणसं पाठवली आहेत. माहीत नव्हतं खरंच काही आहे की नाही ह्या गोष्टीत तथ्य, म्हणून आधी कळवलं नाही. जॉनकडे बघत सॉरी तोंडातल्या तोंडात पुटपुटला. ती रिपोर्ट करतीलच आता. देवाईने काहीतरी विचार करत परत राणाला विचारलं, नाव काय म्हणालास त्यांचं, परत सांग. राणा, महावीर प्रकाश कटारिया असंच काहीतरी आहे. महावीर प्रकाश कटारिया. देवाई स्वतःशीच ते नाव घोळवत होता. महावीर प्रकाश कटारिया. कुठेतरी हे नाव ऐकलंय आहे मी. काहीतरी व्यवहार झाला ह्या व्यक्तीबरोबर माझा. पैशाचा, भेटण्याचा, प्रत्यक्ष असा काहीतरी व्यवहार नक्कीच झाला आहे. देवाई डोक्याला ताण देऊन ते सगळं आठवण्याचा जीव तोडून प्रयत्न करत होता आणि जसजसं ते उलगडत होतं त्याचे डोळे विस्पारले जात होते. जे समजलं त्याने तो थक्क होऊन गेला. म्हणून तू पिल्लू इतके दिवस सापडत नव्हतीस मला? देवाई मनात पुटपुटला. त्याच्या डोळ्यातून पाणी गळागळा वाहू लागला पत्ता शेवटी त्याच्या जीवाचा. प्रोफेसर महावीर प्रकाश कटारिया, ग्रँड आयरियन कॉलेजचे प्रिन्सिपॉल. कित्येक वेळा डोनेशनसाठी किंवा कॉलेजच्या इतर कार्यक्रमाला देवाई ठाकूरला आमंत्रित करायला स्वतः ठाकूर पॅलेसमध्ये आले होते. किंजल पण तर याच कॉलेजला होती ना, आणि विरजा सुद्धा. देवाईचा श्वास थांबत होता त्या सगळ्या उलगड्याने. एका वर्षी याच प्रिन्सिपॉलनी कॉलेजमधल्या बिगडी हुई बाप की औलादों को चांगलाच धडा शिकवण्यासाठी त्या वर्षीच्या रिझल्टमध्ये काहीतरी गोंधळ घातला होता आणि गायबच झाले होते चक्क 2 महिन्यासाठी. एकदम अंडरग्राऊंडच. त्यानंतर डायरेक्ट रिटायरमेंटची न्यूज आली होती त्यांच्या. विरजा पहिली आली होती कॉलेजमध्ये त्या वर्षी आणि किंजल काठावर. देवाईच्या डोक्यात चित्र सगळं क्लिअर होत होतं. देवाई आणि विरजाच्या आयुष्यात संकटाची मालिका सुरू होण्याआधीच ते कटारिया ह्या शहरातून निघून गेले होते. म्हणूनच ते आजपर्यंत कधीच देवाई आणि देवाईच्या माणसांच्या टप्प्यात आले नव्हते. नाहीतर विरजासाठी देवाईची माणसं सगळीकडेच नजर गाडून बसले होते. प्रोफेसर जाताना विरजाला आपला नंबर आणि पत्ता आठवणीने देऊन गेले होते. आयुष्यात कधीही काही अडचण आली तर नक्कीच कॉल कर बेटा म्हणून काळजीने सांगूनही गेले होते. त्या गरीब घरातल्या मुलीची शिक्षणासाठी आपल्या कॉलेजमध्ये चाललेली धडपड, तिची हेटाळणी, तिची हतबलता सगळेच ते बघत होते. श्रीमंत बापांच्या पोरांच्या पायाखाली त्यांचेही हात अडकले होते म्हणून त्यावेळी मनात असून सुद्धा ते तिची जास्त मदत करू शकले नव्हते. पण आयुष्यात ह्या मुलीला नक्कीच मदतीचा हात द्यायचा आणि पुढे काढायचं तिच्या त्या गरीब परिस्थितीतून, हे मनोमन ठरवलं होतं त्यांनी. हे शहर सोडताना सुद्धा तिच्यासाठी कॉलेजच्या पिओनमार्फत गुपचूप एक लिफाफा सोडून गेले होते, आपल्या पुढच्या सगळ्या माहितीसकट. आता देवाला कळत होतं की त्या दिवशी प्रणालीच्या कानात काय बोलली असेल. स्वतःच्या अंतिमपूर्वी तिने तिच्या परिवाराला कुठे जाण्यास सांगितलं असेल. प्रणालीने ते नाव, नंबर, ती माहिती आपल्या आई सुनीताबाईंना सांगितली खरी, पण रडण्याच्या ओघात ती ते सगळंच विसरून गेली. पण बाजूला सुन्नपणे बसलेल्या लहानग्या मीनूने ते नाव, तो पत्ता, तो नंबर, ती माहिती अगदी हृदयात कोरून ठेवली होती आजपर्यंत. तिच्या हक्काचा शेवटचा निरोप होता तो. मग कसा काय विसरणार होती ती तो? प्रोफेसर महावीर प्रकाश कटारिया. तेव्हा पुटपुटली होती ती हळूच, मनाच्या गाभाऱ्यात गुप्तपणे, आणि देवाईच्या चेहऱ्यावर रहस्य उलगडल्याचे भाव होते. देवाईच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून जॉनला कळून चुकलं होतं. शेवटी मॅडम सापडल्या. त्या दोघांनी स्टुपिड बट नॉट सो स्टुपिड असलेल्या राणाकडे बघितलं. हळूहळू एक एक पाऊल टाकत ते राणाकडे जाऊ लागले. तसा राणा घाबरला, चांगलाच हादरला. अमाप दहशतीने बिचारा ततपप करू लागला. राणा, मला मारू नका प्लीज प्लीज. पाहिजे तर आज एकाने मारा, दुसऱ्याने पुढच्या वर्षी मारा, पण एकदम दोघांनी मिळून मारू नका. आधीच खूप तुडवला गेलोय मी.
तेवढ्यात देवाईने त्याच्या खांद्यावर झापकन हात ठेवला आणि त्या थरथरणाऱ्या राणाला बोलला, गुड जॉब राणा. तसा राणा आश्चर्याने डोळे फाडून एकदा इव्हिल स्माईल करत असलेल्या देवाईकडे तर एकदा दात काढत असलेल्या जॉनकडे बघितलं. आज देवाईच्या खोट्या सिक्क्याने पण बरंच मोठं काम केलं होतं. कदाचित सगळ्यात मोठं आणि देवाईच्या जीवाच्या अतिशय जवळचं असं कोडं सोडवलं होतं. देवाईने जवळजवळ मिठीच मारली त्या गाढवाला. डोळ्यातून अश्रू आणि आनंद एकदमच वाहत होते. ताबडतोब सगळ्या टीम्सना अलर्ट राहण्यासाठी सांगितलं. देवाई कार्तिक ठाकूर येतोय मैदानात. जातोय आपल्या जानला परत एकदा आपल्या आयुष्यात आणण्यासाठी. त्याची सगळी सेना परत एकदा सज्ज झाली. अवघ्या अर्ध्यात 1 तासाच्या आत ते जेट नैनितालच्या दिशेने प्रयाण करणार होतं. त्या सिकंदरच्या प्रेमाला अखेर परत आणण्यासाठी, यावेळी कदाचित कायमसाठीच. राणा जॉनला रडवेल्या स्वरात बोलला, माझ्या मनात कायम एक सल होती की माझ्यामुळे बॉस त्यांच्या प्रेमाला गमावून बसले, एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. जर मी त्यावेळी ती गोळी चालवली नसती तर बॉस कदाचित मॅडमना वाचवू शकले असते. कदाचित माझ्या हातून ते पाप झालं नसतं तर आज मॅडम बॉस बरोबर सुखाने संसार करत असत्या. या इतक्या वर्षात स्वतःला क्षणभरही, अगदी कणभरही माफ करू शकलो नाही त्या प्रत्येक पापासाठी मी स्वतःला. तेव्हापासून सतत राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यात शोधतोय मॅडमला. बॉसच्या विश्वासावर विश्वास होता माझा. त्या दोघांचं प्रेम बघितलं आहे रे मी. ते इतके एकमेकांवर प्रेम करतात की एकाला काही झालं तर दुसरा जिवंतच राहू शकत नाही. जर ते जिवंत आहे तर त्यांचं प्रेमही जिवंत आहे. मॅडम जिवंत आहेत. जर इथे मांडवगडच्या दऱ्याखोऱ्यात नसतील तर नक्कीच बाहेरच्या जगात असतील जिवंत. राणा रडून बोलला. तसं जॉन पण रडून बोलला, पाणावल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत, त्याच्या हातावर हात देत. हो मॅडम जिवंत आहेत, नक्कीच जिवंत आहेत आणि आता त्या दोघांच्या मध्ये कोणालाच येऊ द्यायचं नाही. राणा निश्चयाने, कोणालाच नाही, कधीच नाही. आपल्या प्रेमाला परत आणण्यासाठी एकाच वेळी सिकंदरचं ते विशालकाय जेट मांडवगडीच्या त्या दऱ्याखोऱ्यातून नैनितालच्या दिशेने टेक ऑफ करत होतं. तर दुसरीकडे त्याच्या तिला घेऊन जाणारी ट्रेन नैनितालहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. आज परत ती त्याच शहराच्या दिशेने निघाली होती, ज्या शहराने तिचं अख्खं आयुष्य, स्वप्न, इच्छा, आकांक्षा, तिचा परिवार, प्रेम सगळ्यांचीच राखरांगोळी करून टाकली होती. तेच शहर आणि विरजा जोशीचा बरबादीकडचा तोच प्रवास परत एकदा. बहादूरने टांगा आणला. सगळं सामान आतमध्ये व्यवस्थित चढवलं. बहादूर काठगोदामपर्यंत येणार होता विरजाबरोबर. पुढचा प्रवास मात्र विरजाला एकटाच करावा लागणार होता. विरजावरच्या संकटाच्या चाहुलीने रज्जो पण जरा बिथरून गेली होती. घरी बसल्या बसल्या तिला चेनच पडलं नसतं. बहादूरने एवढं समजावून सांगितलं तरी सुद्धा हट्टाने तीही टांग्यामध्ये चढून बसली. टांगा जसा जसा पुढे पुढे जात होता तसा तसा इतक्या वर्षापासून ज्याला आपलं घर मानत आलेली तो रेनबसेरा मागे पडत होता. बारामासी हिरव्या कंच असणाऱ्या डोंगराच्या कुशीत वसलेलं ते छोटंसं टुमदार मायेचं उबदार घर. उशाशी असलेल्या काचेच्या ओढ्यातील नितळ पाण्याची सतत चाललेली ती अवखळ खळखळ. घराच्या पुढच्या दर्शनी भागात हिरव्यागार लुसलुशीत गवतात फुललेल्या छोट्या छोट्या फुलांच्या त्या रंगीबेरंगी बागा. कधी चुकून कोणी बघत नाही याची खात्री करून अंगणात खुर्ची टाकून बसत कधी काळी अनुभवलेली ती हवीशी शांतता. सगळं संपणार होतं आज आणि परत तिच्या आयुष्याचा तोच दाहक अध्याय चालू होणार होता. काठोकाठ भरलेल्या डोळ्यांच्या डोहात परत एकदा शेवटचं सगळं सामावून घेत होती ती. परत आता इथे कधीच परतणं नाही माहीत होतं तिला. डोळे गच्च मिटले. पाण्याची धार डोळ्यातून खाली ओघळत गेली व हृदयाशी कवटाळलेल्या त्या लोकरीच्या बंडलावर सांडली. लगेचच 2 इवलेसे नाजूक हात वरती आले आणि तिच्या गालावरचं ते अश्रू अलगदपणे पुसू लागले. विरजा भरल्या डोळ्यांनी त्या इवल्याशा हिरव्या निळ्या पाचूच्या डोळ्यात झाकत मनात बोलली, कसं कळतं तुला माझं सगळंच दुःख? त्या वेड्या फुलाला कळलं का आईचं बोलणं? माहीत नाही, पण तेही तिच्यासारखंच नाजूक हसलं गालावरच्या त्या गोड खळीत. कुठलाही आकांड तांडव नाही की कुठलाही त्रागा नाही. आधीपासून शांत आणि समजदार, अगदी तिच्यासारखंच. तसाच तो लोकरीचा मऊ मऊ गोळा तिने छातीशी अधिकच कवटाळला.
कधी काळी स्वतःच एक 18-19 वर्षाचं असणारं ते पिल्लू आज एकल मातृत्वाच्या ओझ्याखाली नुसती पिचून गेलं होतं. एकीकडे डोळ्यांच्या समोर तोंडापासून उभा असलेला भयान भविष्यकाळ, तर पाठीमागे भूतकाळाचा अंधकार तिला कधीही गिळंकृत करण्यासाठी सज्ज होता. सुख नावाचा शब्दच कधी विरजा जोशीच्या वाट्याला आला नव्हता. कदाचित तिच्या त्या हातांच्या तळव्यांवर सुखाची रेषच ओढायला विसरून गेला होता विधाता. हृदयातले हुंदके डोळ्यात दाबत विरजा पुढे बघू लागली आणि घोड्यांच्या टापात आता पूर्ण काळोखात बुडालेलं ते घर अजूनच लांब लांब होत गेलं. इथे विरजाचा प्रवास तिच्या भूतकाळाकडे चालू झाला होता. तर त्यावेळी नैनितालच्या दिशेने सुसाट निघालेल्या जेटमध्ये बसलेला देवाय कार्तिक ठाकूर स्वतःशीच विचार करत होता. मांडवगडच्या जंगलापासून नैनितालपर्यंत पोहोचणं देवायच्या इतक्या सगळ्या इंटेलिजन्स टीम्सना गुंगारा देत इतकी वर्ष तिथे गुप्तपणे राहणं एकटा विरजा जोशीच्या बस की बात नव्हती. ते पण तिच्या त्या उद्ध्वस्त अवस्थेत तर शक्यच नाही. तो म्हातारा प्रोफेसर पण इतकं सगळं घडवून आणू शकत नव्हता. मग कोण? तो तिसरा व्यक्ती ज्याने विरजाला मांडवगडपासून नैनितालपर्यंत पोहोचवलं आणि इतकी वर्ष देवाय कार्तिक ठाकूर सारख्या व्यक्तीच्या डोळ्यात धूळ झोकून तिला लपवून ठेवण्यात यशस्वी झाला. हू आर यू? देवाय आपल्या बुटांची ठाक जमिनीवर करत विचार करत होता. इथे 10-15 मिनिटांनी विरजा स्टेशनला पोहोचली. ठरल्याप्रमाणे काठगोदामपर्यंत बहादूर आणि रज्जो तिच्याबरोबरच आले. पण पुढे मात्र त्यांना येणं शक्य नव्हतं. रज्जोला तर रडू कोसळलं होतं विरजाला असं एकटं सोडताना. इतक्या वर्षांची सोबत आज संपणार होती. तर तिथे बहादूरचे डोळे पण भरून आले होते. विरजा, बहादूर, रज्जो सगळेच रडत होते. वरतून मनात ही भीती होतीच की मास्टरजींचं काय झालं? ते ठीक तर असतील ना? विरजाच्या मनात माजलेलं ते काहूर बघून बहादूर विरजाला समजावत बोलला. तुम्ही परेशान होऊ नका मेमसाब. मास्टरजी बहुत होशियार आहेत. ते लवकरच वापस येतील. त्यांची काही खबर मिळाली लगेचच मी तुम्हाला फोन करतो. तुम्ही अजिबात परेशान होऊ नका. तुम्ही फक्त तुमची आणि बच्च्याची काळजी घ्या व सांभाळून राहा. इथे आम्ही सगळं बघून घेऊ. विरजाकडे शब्द नव्हते त्या दोघा पती पत्नीचे आभार मानायला. आजपर्यंत खूपच केलं होतं त्या दोघांनी तिच्यासाठी आणि तिच्या. तरी पण हात जोडून जेवढं शक्य होतं तितके त्यांचे उपकार मानले तिने आणि भरल्या अंतकरणाने त्यांचा निरोप घेतला. गाडीचा भोंगा वाजला आणि ट्रेनने हळूहळू फलाट सोडायला सुरुवात केली. त्या सुटणाऱ्या फलाटाबरोबर ट्रेनच्या खिडकीला डोकं टेकून सुन्नपणे बसलेली ती परत आपल्या भूतकाळात खेचली गेली. परत त्याच भामरागडमध्ये मांडवगडच्या दरीच्या त्याच पठारावर डोळ्यांवरच्या अश्रूचे पडदे झरझरत गेले आणि दृश्य उभं राहिलं तेच रावण आणि अहिरावणच्या अंतिम युद्धाचं. वेळ 5 वर्षांपूर्वीची मध्यरात्रीची. स्थळ मांडवगडच्या दरीचं पठार. युद्ध त्याच्या अंतिम पडावावर होतं. शेकडो योद्धे जीवाच्या आकांताने नुसते धावत होते मांडवगडच्या दरीच्या टोकाच्या दिशेने तिला वाचवायला. आणि ती मात्र हात पाय तोंड बांधलेल्या अवस्थेत एखाद्या निर्जीव वस्तूसारखी बघीत मागच्या भागात जमिनीवर पडून होती. तिला वाचवण्यासाठी चाललेला हा निष्फळ प्रयत्न बघत तिच्या डोळ्यांसमोरच होता देवाय. किती काळाने बघत होती ती त्याला. जोरात ओरडावंसं वाटत होतं. हाक मारावीशी वाटत होती. पण तोंडावर बांधलेल्या घट्ट फडक्याच्या आडून तिला तेही करता येत नव्हतं. मुक्या जनावरासारखी हतबलती भरलेल्या डोळ्यांनी देवायकडे बघत होती आणि तो तिच्याकडे. मी तुला काही होऊ देणार नाही जान. येतोय मी तुझ्याकडे. थोडा वेळ थांब ना. जाऊ नको ना मला अशी सोडून. तो अक्षरशः भीक मागत होता तिच्याकडे सोडून न जाण्यासाठी. आणि ती त्याला समजावत होती आपल्या डोळ्यातून. जाऊ दे देव, जाऊ दे मला. आपली साथ इथवरच होती. नको हट्ट करू तू आता माझा. जाणं कठीण होऊन जाईल माझ्यासाठी. वी वेअर नेव्हर एव्हर मींट टू बी फेल इन लव्ह माय किंग. विरजा त्याला समजावत होती आणि तो सिकंदर जिद्दीवर अडून बसला होता. देवाय भडकून मनात बोलला. ती नियती चुकीची, ते विधिलिखित चुकीचं आणि विरजा जोशी तूही चुकीचीच. ही प्रेम कहाणी पूर्ण होणारच. ह्या देवाय ठाकूरला त्याची विरजा जोशी मिळणारच. एकीकडे धुळीत मिसळलेला तो सम्राट होता तर त्याच्या बस काही अंतरावरच त्या सम्राटाच्या प्रेमाची चिता जळत होती. शेवटच्या काही क्षणात देवायला आपल्या डोळ्यांच्या समोर मरताना बघून विरजाचं जणू सारं विश्वच उद्ध्वस्त झालं होतं.
ती बग्गी खाली कोसळत होती आणि त्याबरोबर तिच्याही जगण्याची इच्छा मेली होती. तिने स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केलं होतं, पण हाय रे मृत्यू, त्याने इथे पण तिच्याशी डाव खेळला. बग्गी जेव्हा कड्यावरून खाली कोसळत होती तेव्हा बसलेल्या प्रचंड धक्क्याने विरजा पण हवेत फेकली गेली. झरझर करत ती त्या वेलीमधून, त्या झाडाझुडपांमधून एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे पडत होती. कधी अडकत होती झाडांच्या फांदींना. त्या एवढ्या वजनदार बग्गीचा भार पेलवला गेला नाही आणि मध्येच अडकलेली ती बग्गी परत खाली कोसळली. दरी तापडली आणि धडामकन विस्फोट होऊन हजारो लखलखत्या ज्वाला आसमंताला भिडल्या. ते सगळं दरीखोरं हादरून गेलं होतं त्या प्रचंड विस्फोटांनी. भूकंपाचे हादरे पार भामरागडच्या घराघरात जाणवले होते. रानासांनी विरजा आणि मधूच्या चितेचं सामानच इतकं पाठवलं होतं की त्या थेट गगनाला भिडलेल्या लाल तांबड्या लवलवती विक्राळ जिबाज त्यांना काही आश्चर्य वाटत नव्हतं. पण त्या लोभी ज्वालांची लालसा थांबतच नव्हती. आपल्या आजूबाजूचं सगळंच गिळंकृत करत सुटल्या होत्या त्या दुष्ट. एक भला मोठा अवनकुंड तयार झाला होता मृत्यूचा त्या दरीत. नुकत्याच स्वाहा झालेल्या त्या बग्गीचा एक छोटासा तुकडाही बाहेर दिसत नव्हता. ती आग आता विरजा अडकलेल्या त्या वेलीच्या जाळीपर्यंतही पोहोचली होती. तटातट तुटत होत्या त्या वेली आणि विरजाला त्या ज्वालांच्या ओठांच्या अधिकच जवळ घेऊन जात होत्या. पण विरजाचं लक्ष त्या आगीवर नव्हतं, तर खालच्या बाजूने त्या वेलींवर चढत तिच्याच दिशेने येणाऱ्या त्या मधुराणीवर होतं. कोण म्हणतं अंतमध्ये फक्त सत्य जिंकतं आणि पाप हरतं? हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगात फक्त पापाचाच विजय होतो. आणि आता तेच पाप विरजाच्या दिशेने वेगाने येत होतं तिचा घास घेण्यासाठी. ना आता इथे तिचा देव होता, ना देवराज, ना त्याचं ते सैन्य तिला त्या चांडाळापासून वाचवण्यासाठी. एकट्या त्या विरजाला सामना करायचा होता त्या आता मधुताईचा. दोन्ही हातपाय पाठीमागे बांधलेले, तोंड बोळा कोंबून फडक्याने गुंडाळलेलं, पण तरीही विरजाच्या मनात भीतीचा लवलेश नव्हता. डोळे देवच्या मृत्यूने सुडाने पेटलेले होते. मधू जवळ येताच ती त्याला घेऊन त्या अग्निकुंडात झेपावणार होती. असं पण देवशिवाय आता तिच्या जगण्याला काही अर्थ नव्हताच. ती तर वाटच बघत होती कधी तो चांडाळ वरती येतो आणि कधी ती त्याला ठार मारते. इतक्या हळव्या मनाची चांगली ती, पण आज तिलाही क्रूर बनवून टाकलं त्या चांडाळाने. विरजा संतापत मनात, आज तुला मी जिवंत ठेवणार नाही, मारून टाकणार. वेड्यासारखी हसत मधुताई विरजाच्या दिशेने येतच चालली होती. तरी वाटलंच मला की इतक्या लवकर मी मरणार कशी. हा हा हा, त्या ठाकूरचा वंश जो जिवंत आहे तुझ्या पोटात, त्याचा अनकण संपवल्याशिवाय मुक्ती नाही, मुक्ती नाही. क्षणापूर्वी स्वतःला त्या पेटत्या अग्निकुंडाच्या स्वाधीन करायला चाललेली ती लगेचच मागे हटली आणि आक्रोशली, माझं मूल, माझ्या देवचं मूल, आमच्या प्रेमाचा अंश, नाही नाही नाही. धडपडू लागली त्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी एखाद्या अडकलेल्या फुलपाखराप्रमाणे, आणि तो सैतान एखाद्या कोळ्याप्रमाणे ते जाळं सर पार करत तिच्यापर्यंत पोहोचतच होता. विरजाला अजिबात हालचाल करता येत नव्हती. तरी ती जमेल तसं स्वतःमधलं आणि मधूमधलं अंतर दूर करण्याचा प्रयत्न करत होती. पण असं कितीसं अंतर ती पार करू शकणार होती. दुसऱ्या क्षणी परत पहिल्याच जागी परतत होती. विरजा आपले दोन्ही पाय पोटाशी घेत आपलं ते पोट झाकत आपल्या बाळाला वाचवायचा निष्फळ प्रयत्न करत होती. शेवटी मधू आपल्या सावजापर्यंत पोहोचलाच. पाठीमागे अडकवलेली कट्यार त्याने बाहेर काढली आणि तो विरजाच्या पोटावर वार करणार तोच. काहीतरी अचानक घडलं तिथे. आ आ आ करत मधूचं तोंड वासलं. डोळे फाटून बाहेर आले. दोन्ही डोळ्यांच्या बुबुळामध्ये सहस्र कोटींचं भय दाटलं. चेहऱ्यावर आकडी येऊ लागली, तर हातातली कट्यार कधीच खाली गळून पडली होती. पकडलेले हात कधीच वेलींपासून सुटलेले. धडाधड वेगाने मधुराणी खाली त्या अग्निकुंडात कोसळत होती. विरजा डोळे गच्च मिटून होती, पण मधूची ती प्रचंड मोठी किंकाळी कानी पडताच तिने डोळे उघडले. बघितलं तर मधू अग्निकुंडात पोचली सुद्धा होती. शेवटपर्यंत दहशतीने विरजाच्या पाठीमागेच उभ्या असलेल्या त्या आकृतीला बघून ओरडत होती. त्या पेटत्या चितेपेक्षाही काहीतरी भयानक होतं तिथे. तिच्या त्या नजरेचा रोग विरजालाही कळला. धग तिलाही जाणवत होती त्या हलक्या हलक्या श्वासांची. थरथर कापत तिने हळूहळू आपली मान पाठीमागे वळवायला सुरुवात केली होतीच की रिकाम्या हवेतून एक हात सरकन तिच्या मानेच्या जवळून पुढे आला आणि विरजा जागीच गोठून गेली.
तिरक्या नजरेने तिने पाठीमागे वळून बघितलं आणि तिचा श्वासच थांबला. बंद तोंडातूनही एक जबरदस्त किंकाळी बाहेर पडली. झरझर कोसळू लागली तीही तोल जाऊन त्याच अग्निकुंडात, ज्यात अगदी काही क्षणांपूर्वीच मधू स्वाहा झाली होती. भर युद्धाच्या मध्येच त्या 7 जणींना तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली होती. कुठल्याही क्षणी त्या तिच्यापर्यंत पोहोचू शकत होत्या, पण जर ती त्यांना सापडली तर तोही त्या 7 जणींपर्यंत पोहोचला असता आणि पर्यायाने देवाईकडे. एक शेवटचं कवच होतं तिच्या मुलाभोवती मायेचं, त्याला त्या क्रूर जगापासून दूर ठेवणारं. ते कसं तुटू देऊ शकत होती अनु? लगेचच गेली त्या युद्धभूमीपासून दूर, लपून बसली कुठल्या तरी कडेकपारीत. पण त्या भोळ्या बाबड्या आईला काय माहीत होतं की तिची त्याला वाचवायची ही चूक तिला तिच्या पोटच्या गोळ्यापासून कायमचं दूर करणार. काही वेळच गेला असेल आणि आपल्या मुलावरच्या संकटाच्या चाहुलीने परत धावली ती माऊली त्या रक्ताच्या खेळाकडे. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. तिचा देवाई मृत्युमुखी पडून धुळीत नामशेष झाला होता. नेहमी आकाशासारखा अहंकारी उन्मत्त असलेल्या त्या गर्विष्ठ सम्राटाचं तोंड आज अगदी नम्रपणे खाली मातीत पडलं गेलं होतं. अगदी पराभूतपणे. स्वतःच्या मुलाचा तो रक्तात भिजलेला देह बघून पिसाटली अनु. स्वतःशीच रडत होती, किंचाळत होती, सेरबेर होत सगळ्या आसमंतात फिरत होती. पेटून टाकावीशी वाटत होती तिला आज सारी सृष्टी. अगदी राख करून टाकायचं होतं ते ब्रह्मांड की परत त्याच्यातून कधी काही निर्माण होऊच नये. माझ्या मुलाला तुम्ही मारलं, माझ्या पोटच्या लेकराला तुम्ही मारलं. कोणाला सोडणार नाही मी, कोणाला सोडणार नाही मी. नुसती सुडाने अंतर्बाह्य पेटून गेली होती ती माता. शांत, संयमी, घाबरट अनु, सदैव दहशतीखाली वावरणारी अनु, कधी पतीच्या तर कधी त्या दुष्टाच्या हातातलं खेळणं बनून जुलुमाखाली पिचून गेलेली अनु आज चंडीचं प्रतिरूप बनली होती. संपली होती ती इतक्या दशकांची गुलामगिरी, झुगारून दिली होती ती दहशत. आजपर्यंत हृदय असलेला तो सगळा क्षमाशील, शांत, कमजोर स्वभाव कुठल्या कुठे नष्ट झाला होता. असं म्हटलं जातं, इस दुनिया में सबसा बडा योद्धा माँ होती है. आज आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे तीच आई पेटून निघाली होती सारं जग जाळायला. एकीकडे त्या पेटत्या डोळ्यांसमोर ते भामरागड दिसत होतं, तर दुसरीकडे युद्धभूमीवर पसरलेलं ते सगळं सैन्य. कोण तो? कोणाचीही एवढी हिंमत? वाऱ्याच्या वेगाने सेरबेर होत, संतापाने कोसळत युद्धभूमीवरच्या त्या सगळ्या सैन्यामधून फिरत होती ती आपल्या मुलाच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या त्या एकाच व्यक्तीला शोधत. फक्त तुम्हाला एकदाच भेटच, ह्याच हाताने तुझं काळीच फोडून बाहेर काढीन तुझ्या त्या तुच्छ शरीरातून. अचानक त्या एवढ्या सगळ्या रक्ततांडवांच्या मध्येच वाळूचं एक संतप्त वादळ आसमंतात उठलं आणि पार आकाशाला जाऊन भिडलं. अंत राहिला नव्हता अनुच्या उद्रेकाला. काय केलं नव्हतं तिने आपल्या मुलाला त्याच्याच बापाच्या षडयंत्रापासून वाचवण्यासाठी? त्या 20-25 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेत स्वतःच्या प्राणाची आहुती देत वाचवलं होतं देवायला, आणि स्वतः मात्र अजूनही शापित जीवन जगत होती, सगळ्यांच्या नजरेपासून लपत. पण आज जर तेच तिचं पोटचं लेकरू मारलं गेलं तर काय उरलं होतं या सृष्टीत तिच्यासाठी? अशक्त, अमूर्त अनु, ना कुठलाही कसलाही आकार, ना कसली घनता तिच्या त्या आत्म्याला, ना कुठल्या भौतिक गोष्टींवर तिचा जोर. तरी तिच्या अंतरंगात उठलेल्या त्या प्रचंड ऊर्जेमुळे आपोआप पंचमहाभूत पृथ्वी, आप, जल, तेज, वायू आणि आकाश वर तिचा प्रभाव पडू लागला होता. अजस्र विशालकाय असंख्य वाळू दगडांचा समूह तो स्वतःभोवतीच गरगर फिरत होता. वाळू दगडांच्या आपापसातल्या संघर्षाने घनाघन दामिनी पेटून उठत होत्या. बघणाऱ्याचे डोळे फुटत होते ते आकराळ विक्राळ रूप बघून निसर्गाचं. पण ते मध्येच चमकणारे लालबुंद डोळे कोणाचे आहेत? सगळ्यांच्याच मनी भीतीदायक प्रश्न दाटला. ते नशीब जॉनने राणाला लपवलं होतं म्हणून राणा अनुच्या हाती लागला नाही, नाहीतर त्यावेळी राणाचं काय झालं असतं कोणालाच माहीत नाही. संतापून शेवटी ते पेटतं धुमसत वादळ विजेच्या वेगाने भामरागडच्या दिशेने जाऊ लागलं. इथे क्षणभरापूर्वी उठलेल्या वाळूच्या वादळाने काही दिशेनासं झालं होतं जॉनला, पण त्याही परिस्थितीत त्याने देवायला आपल्या माणसांकरवी उचलवलं आणि जेटच्या दिशेने पाठवलं ताबडतोब. पण खरी कसोटी राणाला त्या सगळ्यांपासून वाचवताना होती. स्वतः पुढे झाला होता तो त्या हजारो ताणलेल्या बंदुकांसमोर. हा न्याय फक्त ठाकूरच करतील असं म्हणून कसंबसं थोपवून ठेवलं त्या संतापलेल्या सगळ्यांना. रक्तात भिजलेला देवायचा देह घेऊन जाणाऱ्या गाडीच्या पाठोपाठ त्याने आपली गाडी काढली.
एकीकडे राणाला घेऊन जेटच्या दिशेने निघाला तर दुसरीकडे तो भामरागडच्या दिशेने निघालेल्या त्या महाभयंकर वावटळीकडे बघत होता. किती गूढ आहेत ह्या जगात, हाच विचार सारखा त्याच्या मनात उमटत होता. देवच रक्षण करो त्या भामरागडचं आता. तिथे जॉनने काही सांगण्याच्या आधीच जोसेफ सिक्युरिटी ऑफिसरच्या काही तुकड्या घेऊन दरीच्या खालच्या भागाच्या दिशेने निघाला होता विरजाला शोधायला. जेटमधून रेस्क्यू टीमला घेऊन 2 चॉपर पण मांडवगडच्या दरीच्या दिशेने झेपावले. सर्वस्व गमावलं होतं तिने आज. त्या मातेचा आक्रोश गगन भेदून टाकणारा होता. भामरागडमध्ये प्रवेशली अनु. तोडून टाकली आपल्या प्रहाराने ती इतक्या शतके भामरागडच्या रक्षणासाठी उभी असलेली दगडी तटबंदी. एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखं धडाधड कोसळत होते ते बुरुज. उघडं पोडकं पडत होतं भामरागड जगाच्या समोर. विना कुठल्या संरक्षणाशिवाय त्या वेशीवरच्या मंदिराकडे बघून गरजली अनु. मध्ये पडायचं नाही तू आज, नाहीतर आज अनर्थ होऊन जाईल. एक ही आई तरी नष्ट होईल, नाहीतर देवीकडेच बोट दाखवत ती आई तरी नष्ट होईल. कालिमाचं मंदिर हतबलपणे भामरागडच्या वेशीत प्रवेश करणाऱ्या त्या संतप्त अनुकडे बघत होतं. कसं अडवणार होती ती त्या आईला, जिचा दोषी तो अख्खा भामरागडच नाही तर ती स्वतः सुद्धा होती. चुकीच्या लोकांच्या चुकीच्या गोष्टींना साथ दिली होती. ती अनु तिच्या मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट नष्ट करत चालली होती. घराची छप्पर उडत चालली होती. भिंती खाली ढासळतच चालल्या होत्या. घरात लपून बसलेली लोक जीवाच्या आकांताने इथे तिथे पळत सुटली होती. वेशीच्या आत नुकतेच परतलेले राणासा ते महाभयंकर दृश्य बघत होते. त्यांच्या डोळ्यासमोर खाली कोसळत होती त्यांच्या पुरख्यांची ती हवेली. त्याचबरोबर आलेल्या सत्तेचा तो माज, ती क्रूरता. आज सगळं नष्ट होत होतं. नशीब ते नव्हते तेव्हा हवेलीत, नाहीतर आज त्या बड्या हवेलीच्या त्या मधब्यातच तिने त्यांची जिवंत समाधी बनवून टाकली असती. तेवढ्यात अनुला काहीतरी जाणवलं. एका आईची मूक आर्तता. मी मेली तरी चालेल, पण माझ्या बाळाला वाचवावं कोणीतरी. जडदिशी अनुने इथे तिथे बघितलं तर काळीज धावले त्याच दरीच्या दिशेने जिथे विरजा खाली कोसळली होती. विरजा, माझ्या देवायचं बाळ. सगळं सोडून अनु धावली दरीच्या दिशेने. मनातल्या काळजीने हृदयातल्या संतापाची जागा घेतली होती. उग्ररूप काहीसं शांत झालं होतं आणि सोसाट्याच्या वाऱ्यासारखा हवेचा एक झोत दरीच्या दिशेने निघाला. दरीत येऊन बघितलं तर विरजावर कट्यार घेऊन वार करायला सज्ज झालेला मधू तिला दिसला. तिच्या देवचं प्रेम होतं विरजा, तिची सून, तिच्या देवच्या बाळाची होणारी आई. देवाच्या अंशाला या जगात संपवायला निघालेल्या मधूला बघून अनु पेटली. विरजाला घाबरवायचं नव्हतं तिला, म्हणून विरजाच्या समोर न येता पाठीमागे येऊन उभी राहिली. अमूर्त होती अनु, खूपच कमकुवत. आपल्या देहापासून दूर असलेला तो आत्मा कोणाचं असं काय वाकडं करू शकणार होता. पण ती आई होती हेही तेवढंच खरं. ती पण प्रतिशोधाने पेटलेली. सृष्टीचे सगळेच नियम मोडून अनु कार्तिक ठाकूर हळूहळू मधूच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्षात साकार होत चालली होती. हळूहळू त्या धुक्यांना घनता प्राप्त होत चालली होती. लांब सडक, पिंजारलेले केस, काळ्या पांढऱ्या धुक्यात राखाडी रंगाचा तो देह, पेटत्या निखाऱ्यासारखे डोळे आणि मध्येच त्या चेहऱ्यातून डोकावलेली लाल भडक जीभ. मधू गळपटला आणि तोल जाऊन पडला त्या अग्निकुंडात. माझ्या वंशाकडे वाईट नजर टाकणाऱ्या त्या प्रत्येकाचा विनाश करेल ही अनु ठाकूर. अनुच्या मनातल्या धुमसत असलेल्या ज्वाला विरजाला हळूहळू मानेवर जाणवत होत्या. अनुला तिला घाबरवायचं नव्हतं, पण विरजाही तोल जाऊन खाली पडू लागली त्याच अग्निकुंडात. अनु आक्रोशली, नाही नाही विरजा, तू नाही, माझ्या देऊचा अंश नाही. आता काही क्षणांपूर्वीच चंडीचा अवतार घेऊन आपल्या मुलाच्या मृत्यूच्या प्रतिशोधासाठी सिद्ध झालेली अनु दुसऱ्या क्षणात एकदम सेरबेर झाली. आपल्या मुलाचा शेवटचा अंश गमावण्याच्या भीतीने तीही झेपावली खाली कोसळणाऱ्या विरजाच्या दिशेने. खाली अग्निकुंड पेटत होता. वरतून विरजा त्याच्यात पडत होती. परंतु विरजा मात्र आपल्या उघड्या भयभीत डोळ्यांनी तिच्याच दिशेने वेगात येत असलेल्या अक्राळ विक्राळ रूपाला बघत होती. ते पिंजरलेले लाल भडक तांबडे डोळे पुरेसे होते तिची शुद्ध हरपण्यास. त्यात त्या काळ्या पांढऱ्या धुक्यातून एक हात पुढे आला आणि विरजाला पकडायचा प्रयत्न करू लागला. विरजाचे डोळे विस्फारलेच. फडक्याने तोंड बांधलेल्या तोंडातून अजूनही आवाज बाहेर पडत नव्हता. शेवटी तो ताण सहन न होऊन विरजा बेशुद्ध पडली.
एखाद्या सुक्या गवताच्या काडीसारखी ती त्या आगीत गरगर करत फिरत पडत होती. अनु सेरबेर झाली. नाही नाही, ती विरजाला आपल्या दोन्ही हाताने पकडायचा प्रयत्न करत होती, पण हवाच होती ती. विरजाच्या शरीराच्या आरपार हात जात होता तिचा, पण विरजा काही धरली जात नव्हती. जीवाच्या आकांताने अनु हात मारत होती. एक क्षण, फक्त एक क्षण नुसती रडत होती. शेवटी सृष्टीचे सगळेच नियम मोडून त्या हवारूपी हाताला घन आकार प्राप्त झाला. अनुने विरजाला धरलं आणि तरंगत तरंगत तिला त्या आगीपासून दूर आणलं. दुसऱ्या क्षणी हात लावायला गेली तर परत धुकेच झाले त्या हातांचे. तो कसोटीचा एक क्षण निघून गेल्यानंतर परत आपल्या मूळ अवस्थेत परत आली होती. पण संकट अजून टळलं होतं का? तर नाही. अनु किंचाळत होती, ओरडत होती. उठ विरजा, उठ, पळ इथून, निघून जा लवकरात लवकर. तो येतोय. देव नाही तर तो देवच्या अंशाला नक्कीच घेऊन जाईल. पळ पळ. तो जागा झालाय. कधीपासून वाट बघत होती ती विरजाच्या जागे होण्याची. आठवडे, वर्ष, जन्म, किती काळ गेला माहीत नाही, पण एक एक क्षण आता वाया घालवणं खूप चुकीचं होतं. कुठल्याही क्षणी तो अनुपर्यंत पोहोचणार होता. एकदा अनुपर्यंत पोहोचला तर विरजाचा पत्ता त्याला लागणारच होता आणि मग तिच्या पोटी वाढणाऱ्या देवाय कार्तिक ठाकूरच्या अंशाचा. विरजा, जागी हो. अनु अक्षरशः रडवेली झाली होती. पण ती हवाच होती. ना तिचा आवाज विरजापर्यंत पोहोचत होता, ना ती स्पर्श करून विरजाला उठवू शकत होती. अनुने शेवटचा प्रयत्न म्हणून त्या 7 जणींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण त्या 7 जणींचं अस्तित्वही तिला कुठे जाणवेना. अनु धाय मोकलून रडत होती. अनु, देव, देव, माझ्या देवचा अंश. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.